सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील ठोंबरे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील ठोंबरे या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत आहेत। पहिल्यापासूनच त्यांनी रुपाली चाकणकरांना लक्ष्य केलेलं होतं आणि आता याच प्रकरणी सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील ठोंबरे एकत्रितपणे नाशिक पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। तर सुषमा अंधारेंनी काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकरांचे काही फोटो व्हिडिओ हे समोर आणलेले होते। सातत्याने त्या रुपाली चाकणकरांना लक्ष्य करत होत्या, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होत्या। त्यानुसार महिला आयोगाचा राजीनामाही आता रुपाली चाकणकरांचा झालेला आहे। रुपाली पाटील ठोंबरे तर राष्ट्रवादीच्याच नेते आहेत, मात्र स्वपक्षातच इतके मोठे आरोप आता रुपाली चाकणकरांवर होत आहेत। त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। त्यामुळे महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा त्यांनी द्यावा अशी मागणी आता रुपाली पाटील ठोंबरेंनी केलेली आहे। या दोन्ही नेत्या वेगवेगळ्या पक्षातल्या आहेत, मात्र या दोन्ही नेत्यांनी एकच भूमिका घेतलेली आहे, आक्रमक भूमिका घेतली आहे आणि याच अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्तांच्या भेटीला सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील ठोंबरे या दोघी जणी आता दाखल झालेल्या आहेत। आपण थेट दृश्य बघतोय नाशिक पोलीस आयुक्तालयातली। सध्या या संपूर्ण खरात प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत सुरू आहे। सगळे गुन्हे आता एसआयटी कडे वर्ग करण्यात आलेत आणि त्याच अनुषंगाने नेमकी काय चर्चा होणार हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील ठोंबरे नाशिक पोलीस आयुक्तांच्या भेटीला दाखल झाले आहेत। बरोबर आहे, 5 मिनिटं झालेली आहेत, त्यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे। आपण बघितलं ह्या प्रकरणाचे अनेक धागेदोरे उलगडत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरुवातीला रुपाली चाकणकर ह्या लक्ष्य होत्या। त्यांचा राज्य महिला आयोगाचा राजीनामा देखील घेण्यात आलेला आहे, परंतु हा तपास अद्यापही सुरू आहे। साधारणतः 8 गुन्हे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि इतर खरा संदर्भातले 2 गुन्हे आहेत। अशा संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीच्या माध्यमातून सुरू आहे। तर हा नेमका तपासाचा कुठल्या दिशेने चालू आहे, यांच्या सुषमा अंधारे रुपाली ठोंबरे यांचं काय म्हणणं आहे हे ते पोलीस आयुक्तांना सांगणार आहेत। नाशिक पोलीस आयुक्त कार्यालय आणि एसआयटी टीम या दोघांच्या माध्यमातून संयुक्त हा तपास सध्या सुरू आहे। त्यामुळे सुषमा अंधारे आता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि यानंतर त्या ज्या एसआयटीच्या प्रमुख आहेत तेजस्वी सातपुते यांची देखील भेट घेणार आहेत। असंही दिसतंय दृश्यांमध्ये मुकुल, खरं तर की त्यांनी काही निवेदनही पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे। काय म्हटलेलं आहे या दोन्ही नेत्यांनी या निवेदनाद्वारे, काय मागणी केली आहे? आणि प्रामुख्याने ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठलाही राजकीय दबाव हस्तक्षेप होणार नाही, निष्पक्ष पद्धतीने या संपूर्ण गुन्ह्याची तपासणी करावी, कोणालाही पाठीशी घालू नये ही त्यांची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर ज्या तक्रारदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे काही तक्रारदार ह्या स्वतःहून आलेल्या होत्या, त्यांच्याकडे जे काही इनपुट्स आहेत ते इनपुट्स आता ह्या पोलीस आयुक्तांना दिले जातील आणि तपासामध्ये अधिक आमची कशी मदत केली जाते हे दाखवण्याचा प्रयत्न या बैठकीमधून होत आहे। मुकुल, अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या माहितीसाठी।